नमस्कार, गुड इव्हनिंग. मी अपूर्वा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर अपूर्वाच लाईफस्टाईल. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगला कोणी पाहिलं असेल, कोणी नसेल पाहिलं, पहा, जा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. माझ्या या चॅनलमध्ये मी माझे काही थॉट्स, मोटिवेशनल टॉक, व्लॉगिंग करायचा प्रयत्न करणार आहे, रेसिपी शेअर करणार आहे, माझ्या मुलांची मस्ती दाखवणार आहे. तर हे सगळं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलेच आहे तुमच्यासोबत. तर आज मी काय शेअर करते माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये, तर मी माझा एक विचार की मी यूट्यूब चॅनल का चालू केलं आणि ते का कंटिन्यू करायचा प्रयत्न करणार आहे, ते मी या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर मी काल विचार करत होते की मी यूट्यूब चॅनल तर चालू केलं आहे, खूप वर्षापूर्वी चालू केलं होतं, पण आता ते मी कंटिन्यू करणार आहे असा विचार आहे माझा. तर मी का चालू केलं? मी एक हाऊसवाईफ आहे. मध्यंतरी मी एका स्कूलमध्ये काम पण केलं, प्री प्रायमरी स्कूलमध्ये. पण एक म्हणावी तशी रक्कम किंवा म्हणावा तसा हातभार मी माझ्या घराला नाही लावू शकत. मी शिकलेली असूनसुद्धा ह्याचं मला एक गिल्ट आहे, गिल्ट 35शीचं. मी ज्यावेळेस माझ्या स्कूलमध्ये होते त्यावेळेस मी खूप ब्राईट स्टुडंट होते, असे माझे आजूबाजूचे लोक, माझे आई वडील, माझे भावंड, माझ्या वर्गातले मित्रमैत्रिणी, माझे गुरुजन हे सगळेच म्हणायचे की ब्राईट स्टुडंट आहे, काहीतरी अचीव करेल हिच्या लाईफमध्ये, कुठेतरी पुढे जाईल. पण झालं असं काहीच नाही. असं मला वाटतं की मी जे काही अचीव केलं त्याच्यापेक्षा खूप काही मी अजून अचीव करू शकले असते. ही माझ्या मनामध्ये गिल्ट आहे. आता गिल्ट म्हणजे काय? गिल्ट म्हणजे एक खंत आयुष्यात आहे माझ्या, की मी माझ्या नवऱ्याच्या बरोबरीने किंवा मी ब्रेड विनर नाही आहे माझ्या घरात. म्हणजे मी काही कुठलं कमी काम करते आहे का? तर तसं नाही. हाऊसवाईफ हे सुद्धा एक 24/7 ड्युटी आहे. तिचं खूप महत्त्व आहे. असं काहीच नाही आहे की हाऊसवाईफ हे काही कमी, म्हणजे कुठलं कमी काम करते, घराला सांभाळत नाही किंवा फक्त ब्रेड विन करणं, आपल्या घरासाठी ब्रेड विनर होणं हेच खूप महत्त्वाचं काम आहे, असंही काही नाही. पण आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये हे इतकं रुजवलं गेलं आहे की एखादा घराचा कर्ता पुरुष किंवा घराची करती स्त्री जी पैसा कमवून आणते तिचंच महत्त्व खूप आहे. जी घरात बसलेली आहे, मुलांचा सांभाळ करते, त्यांना शिकवते, एका घराला घर पण देते, तिचं काही महत्त्वच नाही आहे असं समाजात भले लोक म्हणत असतील. की आम्ही असं म्हणत नाही आहेत की हिने नोकरी केली पाहिजे, हिने पैसे कमवले पाहिजेत, पण ते त्यांच्या वागण्यातून, ते त्यांच्या बोलण्यातून, वागणूक देण्यातून, भेदभाव करण्यातून हे लगेच कळून येतं की त्यांच्या मनात आहे. बरं, ही गोष्ट लहानपणापासून आपल्या मनात रुजवली जाते की बाहेर जाऊन काम करणं, पैसा मिळवून आणणं आणि घरातलं पण काम करणं, ही दोन्ही जबाबदारी स्त्री पेलू शकते. तर आपण कुठेतरी कमी पडतोय बाबा, ही खंत माझ्या मनामध्ये होती आणि आहे. पण खरंच वयाची 35 वर्ष झाले म्हणजे सगळं माझं आयुष्य संपलं का? तर नाही. असा विचार काल माझ्या मनात येऊन गेला. मग मी विचार केला की का नाही मी माझं पॅशन फॉलो करायचं, आहे माझ्यामध्ये टॅलेंट, तर का नाही मी सगळ्यांच्यासमोर ते दाखवायचं. मी पण ग्रो करू शकते, मी पण मोठी होऊ शकते. मी म्हणत होते गिल्ट 35शीचं. तर मला असं, माझ्यासारख्या खूप समाजामध्ये महिला आहेत ज्या खूप शिकलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट आहेत, तरी पण त्या स्वतःला कमी समजतात. वय वर्ष 35 झालं म्हणजे सगळं आयुष्य संपलं असं नाही आहे. आपण नव्याने सुरुवात करू शकतो. भले आपण आपल्या टार्गेटप्रमाणे पुढे जाऊ किंवा नाही जाऊ, पण आपण प्रयत्न तरी करू शकतो. आणि जर आपण गेलोच तर त्याचं समाधान, मानसिक समाधान आपल्याला मिळेल. नाही गेलो तर आपण कुठे प्रयत्नात कमी पडलो याचं दुःख तरी राहणार नाही, याचा गिल्ट तरी राहणार नाही. माझ्या मनामध्ये एका गिल्टचं ओझं आहे की मी काही करू शकले नाही, मी अचीव करू शकले नाही. पण त्यात मला दुसरं गिल्ट नको आहे की मी त्याच्यासाठी काही प्रयत्नच केला नाही. ह्याच्यासाठी मी हे दुसरं चॅनल हे माझं चॅनल म्हणजे मी ग्रो करायचा प्रयत्न करत आहे. आता माझ्यासारख्या मिडल एजच्या स्त्रीने, म्हणजे जिचं वय 22 पण नाही आहे आणि जिचं सगळं संपलं आहे, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात असं पण नाही आहे,
तर तिने तिचं पॅशन फॉलो करण्यासाठी एवढा वेळ मिळत नाही. जेवढा वेळ मिळतो आहे तेवढ्या वेळातून वेळ काढून मी माझं पॅशन फॉलो करते. माझे विचार लोकांसमोर कॉन्फिडंटली प्रेझेंट करते. माझ्यात जो कॉन्फिडन्स आहे तो मी वाढवण्याचा प्रयत्न करते आहे, शो करण्याचा प्रयत्न करते आहे. हे माझ्यातलं गिल्ट कमी करण्यासाठी कुठे मला उपयोग होऊ शकतो की नाही हे मी बघण्याचा प्रयत्न करते आहे. तर माझं असं सांगणं आहे की माझ्यासारख्या ज्या स्त्रिया, ज्या मुली आहेत, त्यांनी पण त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्किल्स असतील, जे त्यांच्यामध्ये जे चांगले गुण असतील ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतके दिवस मी शांत बसले होते, काही करत नव्हते किंवा करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला यश येत नव्हतं. मी डिमोटिवेट होत होते. पण काल एक असा लेख माझ्या वाचण्यात आला की गिल्ट, अपराधीपणाची भावना किंवा खंत ही मनात आयुष्यभर ठेवण्यापेक्षा ती कमी करण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी जे हा ब्लॉग बघतील त्यांनी, मी काही कुठली मोठी सेलिब्रिटी नाही आहे, तर माझ्याकडून काही घेण्यापेक्षा मी तुमच्या प्रमाणे चार चौघाप्रमाणेच आहे. तर मी एक प्रयत्न चालू केला आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करताल आणि माझेही काही विचार तुम्हाला आवडतील, त्याच्यामुळे तुमचा काही फायदा होईल असं मला वाटतं. म्हणून मी हा विचार शेअर करत आहे. तर गिल्ट 35शीचा असो, 20शीचा असो किंवा 50व्या वर्षाचा असो, ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न हा केलाच पाहिजे. आणि प्रयत्न करणं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं, त्याच्यासाठी दुसरे कोणी काहीही करू शकत नाहीत. जे काही करायला पाहिजे ते आपण, आपली मदत आपण आधी स्वतः आपली मदत केली पाहिजे आणि मग दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवली पाहिजे. मी असं ठरवलेलं आहे 2026मध्ये मी माझी पहिली मदत मी माझी स्वतःची करणार आहे आणि मग मी दुसऱ्याची मदत करण्यासाठी अवेलेबल होणार आहे. तर फर्स्ट हेल्प युअर सेल्फ हा मंत्र घेऊन मी माझ्या आयुष्यात चालणार आहे. तर तुमचा मंत्र काय आहे हा मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील तर तेही सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. मी माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये जाणार आहे, तर मी ते सगळं दाखवणार आहे. प्री स्कूलमध्ये तो 4 वर्षाचा आहे, तर त्याचं फर्स्ट डे आणि कसं त्याची स्कूल सजवलेली आहे, कसं काय वातावरण आहे त्याच्या स्कूलमधलं, ते मी सगळं दाखवणार. तर स्टे ट्यून.